दक्षिण भारत यात्रेमधील आपला आजचा हा शेवटचा व्हिडिओ, कारण की आपला प्रवास आता वळतो येतो भारताचं शेवटचं दक्षिणेकडचं टोक कन्याकुमारी, जिथं 3 महासागरांचा संगम होतो आणि भारताची अखंडता आणि अध्यात्म यांचं प्रतीक अशा कन्याकुमारीकडे. तर रामेश्वरमचा निरोप देताना मनात एक वेगळीच शांतता जाणवत होती, जणू सागर स्वतःच मला पुढच्या यात्रेसाठी आशीर्वाद देत होता. दक्षिण भारतातील ह्या दिव्य प्रवासाचा आता आपलं रामेश्वरम नंतर दुसरं पाऊल म्हणजे मदुराई, आणि मदुराईवरून आहे कन्याकुमारी. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन का रामेश्वरमपासून आपण मदुराईला बसने कशा रीतीने जाऊ शकतात, मीनाक्षी अम्मन माते मंदिराचं महत्त्व काय आहे, मदुराईवरून आपण कन्याकुमारीच्या ट्रेनचा प्रवास रात्रीचा करणार आहे आणि कन्याकुमारीचं संपूर्ण दर्शन जिथं स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती व प्रसिद्ध तमिळ संत कवी थिरुवल्लुवर यांचं देखील आपण दर्शन घेऊ आणि मग आपला सुरू होईल परतीचा प्रवास. तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तो सुरू करूया दक्षिण भारतातला आपला आजचा हा शेवटचा प्रवास. हे बघा, ही मदुराईची बस लागलेलीच आहे. इथं मदुराईला जायचं आहे आपल्याला. मदुराईला जाऊ आपण आधी आणि मग मदुराईवरून कन्याकुमारीला जाऊ. ते बोलले का कन्याकुमारीचं जे आहे ते तुम्ही मदुराईवरून पण जाऊ शकता. तर जाऊया आपल्या रामेश्वरमला, करू हर हर महादेव आणि जाऊया आपण आता मदुराईकडं. मदुराईची जी ही बस आपण पाहतोय ही 2x3ची आहे, म्हणजे 2 सीट इकडं 3 सीट तिकडं. 140 रुपये तिकीट आहे. 3 तासाचा प्रवास राहणार आहे. आता 1:45 वाजलेले आहे. 5 वाजेपर्यंत आपण मदुराईला पोहोचू. असं देखील मदुराईचं जे मीनाक्षी मंदिर आहे त्याचं ओपनिंग जी वेळ आहे ती 4 वाजेची संध्याकाळची, आणि 5 वाजता मग पोहोचल्यावर आपण दर्शन वगैरे करू आणि मग आपण पुढचं अजून एक मंदिर आहे तिथं अजगहार मंदिर, ते देखील बघूया आणि मग पुढं कन्याकुमारीकडं प्रस्थान करू. तर सुरू करूया आपली जर्नी आता मदुराईची. बरोबर 1:45 वाजता. पूल उजव्या बाजूला जर आपण बसलेलो असतो तर आपल्याला रेल्वे पूल दिसतो, परंतु मी डाव्या बाजूला दिसतोय त्याच्यामुळं अथांग समुद्र पसरलेला दिसतोय आणि ह्या दोन्ही बाजूंमधून आपली चाललेली ही बस जणू काही येणारा हा एक अनोखा अनुभव. पंबन पूल हा रामेश्वरम बेटाला मुख्य भारतभूमीशी जोडणारा एक ऐतिहासिक पूल आहे. तो 2 प्रकारचा आहे. एक रेल्वे पूल जो 1914 साली बांधलेला भारतातील पहिला समुद्रावरील पूल होता, आणि दुसरा रोडवरचा पूल ज्याच्यावरून आपण आता प्रवास करतोय. हा पूल 1988 साली बांधण्यात आला होता. या पुलाची वैशिष्ट्ये काय आहे तर हा पूल बंगालच्या उपसागरावर आहे आणि दोन्ही बाजूंना अथांग समुद्र आहे. पंबन पुलाचे हे दृश्य इतके सुंदर असतात की काही पर्यटक इथं थांबूनच घेतात, परंतु आता आपल्या बसचा प्रवास आहे त्याच्यामुळे आपल्याला थांबता येत नाही. पण जर तुमचं प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही हा प्रवास करत असाल तर नक्की ह्या पुलावर तुम्ही थांबण्याचा आनंद घेऊ शकता. रामेश्वरमवरून बस निघाल्यानंतर 1 तासानंतर आपण येतो ते रामनाथपुरम, म्हणजे रामेश्वरम बेटापासून मुख्य भूमीवर परत आल्यावर पहिल्यांदाच लागणाऱ्या मोठ्या शहरांपैकी एक. पंबन पूल ओलांडल्यानंतर जवळपास 55 ते 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आणि खरंच जर प्रायव्हेट गाडी असती ना तर इथं एक ऐतिहासिक किल्ला आहे, रामनाथपुरम राजा कोट्टई असं नाव आहे त्याचं.
तिथं मी जरूर गेलो असतो, परंतु आता बसचा प्रवास आहे. तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने आला तर नक्की त्या रामनाथपुरम राजा कोटेला भेट द्या. आणि हा किल्ला सेठुपती राजांच्या काळात बांधण्यात आला होता आणि हे राजा श्रीरामांच्या सेतुबंधाच्या रक्षणासाठी ओळखले जाते. असं हे रामनाथपुरम एक ऐतिहासिक शहर आहे तामिळनाडूमधलं. आणि तुम्ही इथं व्हिजिट करू शकाल काय तर बजेटमध्ये तुम्ही कशा रीतीने साऊथची टूर फिरू शकाल हे संपूर्ण माहिती देतो. तर 25 मिनिटाचं अंतर कापून 17 रुपयात आपण आलो आहे सिमकल्ली बस स्टॉप इथून. आता सिमकल्लीचा जो बस स्टॉप आहे तिथं हा सिग्नल आहे आणि ह्या सिग्नलपासूनच मला कंडक्टरनी फार मदत, म्हणजे प्रत्येक बसवाले मदत करतात, सांगतात ते ह्या मार्गाने सरळ जा म्हणे. हा रोड डायरेक्ट मीनाक्षी टेम्पलकडेच जातो. काही असा फळ बाजार फुल बाजारांचा मार्केटमधून आपला मार्ग जातो आहे, जसा आपला नाशिकचा फुल बाजार फ्रूट बाजार तसाच. आवळे काय काय भाव येतं? आवळे 20 रुपये किलो आहे का हे? नाही, 20 रुपये पावशेर आहे वाटतं. पाव किलो 20 रुपये म्हणजे 80 रुपये किलो आवळे आणि 30 रुपयाचे जांभुळे, 40 रुपयाचे आंबे. मस्त आहे. पण तामिळनाडू खरंच तुम्ही साऊथ टूर कराल ना, कांदे पहा किती छोटे. तामिळनाडू टूर कराल ना तर खरंच मंदिरांची टूर म्हणजे तामिळनाडूची टूर खरंच संपूर्ण. मंदिर परिसरात राहण्याचे बरेच सारे ऑप्शन आहे. मला आठवलं जेव्हा मी अयोध्या ते श्रीलंकेची यात्रा केली होती ना, तेव्हा ह्या जे नवीन बेकरी स्वीट अँड डेअरी इथंच मी माझा मुक्काम केलेला होता. गल्लीत पण जिथून आपण बसने आलो आता तिथं देखील बरेच सारे लॉजेस उपलब्ध आहे. पोहोचलो आहे आपण आता मंदिर परिसरामध्ये आणि दर्शन जाने का रास्ता म्हणजे आपल्या उजव्या हातालाच हे फ्री चप्पल अँड क्लॉक रूम आपल्याला दिसतोय. आत्तापर्यंत जेवढेही दक्षिण भारतातील मंदिरं पाहिले ना मित्रांनो मी, त्यातील सर्वात कडक बंदोबस्तात असलेलं मंदिर हे प्रथमच पाहतोय ते म्हणजे मीनाक्षी मातेचं मंदिर. दक्षिण भारतातील हे एक अतिशय भव्य प्राचीन आणि भक्तिमय मंदिर आहे. मंदिरामधलं काहीच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण की एकदम स्ट्रिक्ट आहे. हा फक्त बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि मंदिराची थोडी माहिती देतो. हे मंदिर फक्त केवळ देवीचं दर्शन नाही तर द्रविड वास्तुशैलीचं एक
अफाट अद्भुत रूप आपल्याला पाहायला मिळतं। मीनाक्षी अम्मन मंदिर तामिळनाडूच्या या मदुराई शहरात आहे आणि मंदिराचा इतिहास 2000 वर्षांहून अधिक जुना आहे। पांड्य राज्य घराण्याने या मंदिराची उभारणी केली आणि नंतर नायक राजवटीत म्हणजेच 16व्या शतकात हे मंदिर भव्य रूपात पुन्हा बांधण्यात आले। हे मंदिर मुख्यत्वे करून मीनाक्षी अम्मन आणि सुंदरेश्वर म्हणजे शिवशंकराचे मंदिर आहे। मंदिरात 14 भव्य गोपुरम आहेत आणि त्यापैकी सर्वात उंच गोपूर 170 फूट उंच आहे, ज्याचं आत्ता काम सुरू आहे। गोपुरांवर रंगीबेरंगी मूर्ती, देवी देवतांचे शिल्प, पौराणिक दृश्य कोरलेले आहे। मंदिरात आपण जेव्हा दर्शन घ्यायला जातो तेव्हा मध्ये एक तलाव आपल्याला दिसतो। त्या तलावाचं नाव आहे पोट्रमराई कुळम। म्हणजे तो तलाव असा समजला जातो का या तलावात जर सोनं टाकलं तरी ते गळत नाही। दररोज हजारो भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात। एप्रिल महिन्यातील चैत्र ब्रह्मोत्सव हा महोत्सव इथला अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये मीनाक्षी देवी आणि सुंदरेश्वरर यांचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दाक्षिणात्य परंपरा, श्रद्धा आणि स्थापत्यकलेचा सुंदर संगम म्हणजे मीनाक्षी अम्मन मंदिर। तुम्ही जर कधी मदुराईला गेलात तर हे मंदिर नक्की पहा, फार सुंदर असं मंदिर आहे। 5:30ला मी इथं माझं सामान ठेवलं होतं सगळं आणि बरोबर 8 वाजता पुन्हा पूर्ण मोबाईल, बॅग्स वगैरे सर्व इथून घेतलेले आणि खरंच यार काय दर्शन झालं म्हणजे अमेझिंग। मदुराईच्या मीनाक्षी मातेचं मंदिराचं दर्शन जेव्हा घ्यायला जाल ना तुम्ही तर मंदिरातलं नक्षीकाम इतकं बारीक आणि इतकं सुरेख आणि इतकं सुंदर नक्षीकाम आहे ना, मंदिरातून निघायला असं मनच करत नव्हतं माझं। परंतु ॲक्च्युली मला आता माझी ट्रेन आहे कन्याकुमारीची। मंदिराच्या साऊथ गेटपासूनच आपण चाललेले ते कोप्पल अजगर टेम्पल इथून 1 किलोमीटर अंतरावर ते मदुराईमधलं दुसरं महत्त्वाचं मंदिर आहे ते कोप्पल अजगर टेम्पल। त्याचा क्लोजिंग टाईम 9 वाजेचा आहे, आता 8 वाजलेले। त्या मंदिराचं दर्शन करू मग आपण आपलं भोजन ग्रहण करू। आणि मीनाक्षी मंदिरामध्ये देखील जेवण जे राहतं ते संध्याकाळचं दुपारचं जेवण म्हणजे प्रसाद राहत होतो, परंतु मी जेव्हा गेलो तेव्हा ते क्लोज झालं होतं कारण की मला येता येता 8 वाजले। त्याच्यामुळं शेवटची जी लाईन असते ती 7:30 वाजता संपते तिथं, त्याच्यामुळं दर्शन करून पटकन तुम्ही भोजन देखील तिथला प्रसाद ग्रहण करू शकाल। हा आहे मदुराईचा प्रसिद्ध नेताजी रोड्स, गारमेंट्ससाठी प्रसिद्ध असा रोड, खरेदीसाठी, मार्केटसाठी। जसा आपला नाशिकचा मेन रोड तसाच हा मदुराईमधला नेताजी रोड। मदुराईमधील सर्वात मोठं भव्य दिव्य मीनाक्षी अम्मन माता मंदिराचं दर्शन करून आपण मदुराईतील प्रसिद्ध नेताजी रोड करूनच येतो। ते पुढचं दक्षिण भारतातील एक पुरातन आणि अत्यंत पवित्र विष्णूंचं मंदिर ते म्हणजे अरुलमिगू कुडल अजगर मंदिर, जे मदुराई शहराच्या मध्यभागी आणि आध्यात्मिक वातावरणात वसलेलं आहे। कुडल म्हणजे त्रिवेणी संगम आणि अजगर म्हणजे सुंदर परमात्मा। कुडल अजगर म्हणजे हे भगवान विष्णूंचं एक खास रूप आहे। हे मंदिर संगम काळातील तामिळ साहित्यातही उल्लेखलेलं आहे, म्हणजे या मंदिराला 2000 वर्षांहून अधिक इतिहास आहे। ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे 108 दिव्य देशांपैकी एक पवित्र स्थळ मानलं जातं। येथील प्रमुख मूर्ती भगवान कुडल अजगर 3 वेगळ्या वेगळ्या भंगिमेत म्हणजे उभा, बसलेला आणि झोपलेला अशा प्रकारे 3 स्तरांवर विराजमान आहेत। हे स्थापत्यदृष्ट्या एक विलक्षण वैशिष्ट्य मानलं जातं। मंदिराचं गोपुरम म्हणजे एक सुंदर शिल्पसंपन्न रचना आहे, ज्यावर दशावतार, पौराणिक दृश्य आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहे। हे सर्व भक्त अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातात। मदुराई शहरातील असलेले हे सुंदर पवित्र मंदिर कुडल अजगर मंदिर प्रत्येक श्रद्धाळू आणि प्रवासी यांनी एकदा तरी जरूर पाहावं। जर तुम्ही मदुराईमधल्या मीनाक्षी अम्मन माता मंदिराचं दर्शन कराल तर ह्या मंदिरात नक्कीच व्हिजिट कराल। तर मित्रांनो, ही मदुराई मंदिरातील या मंदिरांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसमवेत नक्कीच शेअर करा। मदुराई मंदिराचा आता आपण निरोप घेतोय आणि आता आपली यात्रा वळती ते भारताचं शेवटचं दक्षिणेकडील टोक म्हणजे कन्याकुमारी। जाऊया आता कन्याकुमारीला।
मदुरईवरून डेली रात्री 11:20 निघणारी 16729 मदुरई एक्सप्रेस जी सकाळी पोहोचती नगरकोइलला 4:35 तर त्याच ट्रेनचं जनरलचं तिकीट मी घेतलं 110 रुपयाचं. जर तुम्ही स्लीपरचं तिकीट काढत असाल तर त्याचे 180 रुपये लागतील आणि थर्ड एसीचं काढलं तर त्याचे पडतील 515ला. बरोबर 11:23 आपला प्रवास सुरू झाला मदुरईवरून नगरकोइलकडे. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं का नगरकोइलची ट्रेन घ्यावी का कन्याकुमारीची ट्रेन घ्यावी. बऱ्याच शहरांपासून कन्याकुमारीपर्यंत जाणाऱ्या डायरेक्ट ट्रेन्स नसतात, त्याच्यामुळे सर्वात चांगलं ऑप्शन तुम्ही नगरकोइलपर्यंत जा. कारण की नगरकोइलपासून कन्याकुमारीचं जे अंतर आहे ते 21 किलोमीटर आहे आणि नगरकोइलपासूनच तुम्हाला कन्याकुमारीला बसने जाता येतं. नगरकोइल रेल्वे स्टेशनवर उतरून नगरकोइलच्या बसस्टँडवर जावं लागतं आणि नगरकोइलवरून कन्याकुमारीला बसेस दर 10 मिनिटाला उपलब्ध असतात. तर आपला देखील प्रवास आता सुरू झाला आहे नगरकोइलकडे. 4:49 झालेले. चेहरा पहा, काल रात्रीचा प्रवास रामेश्वरमपर्यंतचा आणि आज पण नगरकोइलपर्यंतचा. कन्याकुमारीला जायचं आहे आपल्याला आणि कन्याकुमारीला येण्यासाठी ट्रेन मिळत नव्हती तर नागरकोइल जे कन्याकुमारीच्या एकदम जवळचं स्टेशन पडतं तिथपर्यंत आलो आहे आणि सकाळचे आता 4:50 झालेले. आणि नागरकोइल रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस लागलेलीच आहे इथं. कन्याकुमारी वेलकम टू नागरकोइल. कदाचित आपलं हे शेवटचं बस स्टँड असू शकेल आता तामिळनाडूमधलं. आपण जेव्हा नागरकोइल रेल्वे स्टेशनवर उतरतो तर हे लक्षात ठेवा की नागरकोइल रेल्वे स्टेशनचे 2 रेल्वे स्टेशन्स आहे. एक नागरकोइल टाउनचं रेल्वे स्टेशन वेगळे आहे आणि नागरकोइल जंक्शन रेल्वे स्टेशन वेगळे. ज्या मोठ्या मोठ्या ट्रेन्स जातात कल्याणला बँगलोरला त्या जंक्शनवरून जातात आणि आपण उतरलो होतो ते टाऊनजवळ. मग टाऊनजवळ जेव्हा आपण उतरतो तेव्हा बाहेर बस लागलेली राहते. ती बस आपल्याला आणून सोडते ह्या नगरकोइलच्या मोठ्या बस स्टँडवर आणि मग इथून आपण जातो कन्याकुमारीच्या बस स्टँडवर जे जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हाला असं वाटेल नगरकोइलच्या बाहेर उतरले लगेच कन्याकुमारीची बस मिळेल, असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला नगरकोइलच्या ह्या बस स्टँडवरच यावं लागेल. तर अशा रीतीने तुम्ही कन्याकुमारीचा प्रवास करू शकतात. कन्याकुमारीला यायचं म्हणजे तुम्हाला कन्याकुमारीची ट्रेनच मिळाली पाहिजे असं काही नाही. नागरकोइलला येणाऱ्या बऱ्याच साऱ्या ट्रेन्स असतात. मी बघितले कल्याण मुंबईवरून बऱ्याच साऱ्या ट्रेन आहे नगरकोइलला ज्या पूर्णपणे कन्याकुमारीपर्यंत जात नाही. पण त्या नगरकोइलमध्ये आपण उतरून मग इथून बाय बसची आपला प्रवास फायनली 28 जूनला म्हणजे 12 दिवसांनी सकाळी बरोबर 6:30 वाजता पोहोचला तो कन्याकुमारीला. मला देखील फार उत्सुकता आहे आता सूर्योदय पाहण्याची. सनराईजचा पॉईंट अनुभवायचा असेल तर खरोखर कन्याकुमारीचा हा सनराईज पॉईंट. कारण की जसजसा काळोख हलकेच निवू लागतो तसतसं आकाशात रंगांची उधळण सुरू होते. निळा, केशरी, सोनेरी आणि मग क्षितिजावरून सूर्य थोडा थोडा वर यायला लागतो. त्या क्षणात सगळं थांबलेलं वाटतं.
कोणताही आवाज नाही, केवळ समुद्राच्या लाटा आणि सूर्याची शांत शक्ती. परंतु असं झालं का बसने येता येता आपल्याला अर्धा तास वेळ झाला, त्याच्यामुळं सूर्योदय होऊन गेला होता. परंतु काहीही हरकत नाही, कन्याकुमारीचा सूर्योदय आपण हा अनुभवला. आणि आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कन्याकुमारीवरूनच बोटीने आपल्याला जावं लागतं ते विवेकानंद स्मारक आणि तमिळ संत थिरुवल्लुवर यांची मूर्ती पाहण्यासाठी. तर तिकडंच आता आपण जाऊया. आधी आपली बॅग्स आणि ते क्लॉक रूममध्ये ठेवूया, कारण की घाईघाईने मी डायरेक्ट ह्या पॉईंटवर आलेलो आहे. तर आता आधी क्लॉक रूममध्ये बॅग्स ठेवूया आणि मग बोटीचं तिकीट वगैरे घेऊन आपण पुढचा प्रवास सुरू करूया. आणि बरेच सारे ठिकाणे कन्याकुमारीमध्ये जे आपण कवर करू शकतो ते सर्व ठिकाणं आपण आता कवर करू. संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे आपल्याला, कारण की संध्याकाळी पुन्हा आपल्याला ट्रेन घेऊन आपल्याला परतीच्या मार्गाला लागायचं आहे. साऊथ टूरमधला सगळ्यात शेवटचा पॉईंट कन्याकुमारी. सनराईज तर झाला आहे, परत पुढचा टप्पा राहील आता आपला विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जायचे. तिथं ध्यान साधना करायची. विवेकानंद जिथं आले होते आणि त्यांनी जिथं आपली ध्यान साधना केली होती सर्वप्रथम शिकागोला जाण्याच्या आधी ते इथंच आले होते. मग तीच आपल्याला तिथं बघायचं आहे आणि ती ध्यान साधना, ते ध्यान मंदिर पण पाहायचं आहे. तर बघत राहा संपूर्ण व्हिडिओ. तुम्ही जर कन्याकुमारीला आले आणि तुम्हाला जर रात्र होत असेल तर स्टे घ्यावाच लागेल. लॉज वगैरे, हॉटेल्स, रूम वगैरे तुम्हाला घ्यावंच लागेल. परंतु माझा रात्रीची ट्रेन माझी घेणार आहे मी, तर त्याच्यामुळं मी घेतलं आहे लॉकर रूम इथं. ह्या लॉकर रूममध्ये तुम्हाला एका लॉकरचे पे करावे लागतात 100 रुपये. तुम्हाला टॉयलेट जर यूज करायचं असेल तर 10 रुपये. तुम्हाला आंघोळ जर करायची असेल तर त्याचे 30 रुपये. तुम्हाला तुमचा मोबाईल चार्ज करायचा असेल तर त्याचे 20 रुपये. असा प्रत्येक गोष्टीचा चार्ज इथं आकारला जातो. आणि मला तरी वाटतं ते सोयीस्कर पडतं. जर लॉज रूममध्ये जरी आपण घेतलं, लॉज जरी घेतला तरी लॉज आपल्याला 500-600 पर्यंत पडतो. परंतु जर अजून कमी बजेटमध्ये आपल्याला करायचं असेल तर हे असे लॉकर रूममध्ये आपण घेऊन दिवसभर फिरून, जर वाटलं दुपारी आपल्याला कपडे वगैरे चेंज करायचे तर त्या लॉकर रूममध्ये रूम पण आहे, तिथं आपण कपडे पण चेंज करू शकतो. फक्त एवढंच का त्याच्यासाठी दिवसभरातला तुमचा आराम नाही होणार. म्हणजे तुम्हाला वाटेल दिवसामध्ये थोडाफार आराम करू, मग त्यासाठी लॉज रूम घेणंच योग्य आहे. मला आरामाची काही आवश्यकता नाही, त्याच्यामुळे मी लॉकर रूम घेतला. आणि आता ही जी लाईन पाहताय ना तुम्ही, ही इथून तिथून पसरलेली लाईन ही आहे बोटीला जाण्यासाठीचं जे नॉर्मल तिकीट आहे 100 रुपयाचं. त्या 100 रुपयाच्या तिकिटाची लाईन हे बघा, ती थेट तिथपर्यंत पसरलेली. का बरं? कारण की आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेला सगळ्यांना स्वामी विवेकानंदाच्या मेमोरियलला भेट द्यायची. मला तरी वाटतं आता थोडा वेळ ही गर्दी राहीलच. सकाळची वेळ म्हणून फेरी सर्व्हिस जी चालती ती फेरी सर्व्हिस इथून चालती. स्पेशल तिकीट जे ते 300 रुपयाचे. स्पेशल तिकीटची लाईन एकदम छोटी आहे, पण 100 रुपयाची लाईन मात्र खूप सारी मोठी लाईन आहे. आणि समोर जे आहे हे कॉम्प्युटर काउंटर, तिथंच आपलं तिकीट वगैरे तयार होतं. 300चं तिकीट इकडं आणि 100चं तिकीट इकडं. आणि आपण सकाळी जो सनराईज पाहायला जातो तो इकडंच, ह्या बीचकडं. असं एकंदर कन्याकुमारीचा परिसर आपण पाहतोय. एवढा गर्दीत माझी जाण्याची काही इच्छा नाही आहे. मी तोपर्यंत नाश्ता वगैरे करतो, थोडं मंदिर वगैरे, इथं समोर एक मंदिर आहे तिथं व्हिजिट करतो. आणि मग आपण ही गर्दी कमी झाली का मग आपण विवेकानंद रॉक मेमोरियलला जाऊ. चला आपण आता इथं नाश्ता करू, चहा वगैरे. रॉक मेमोरियलचं जे तिकीट काउंटर आहे ते 8 वाजता ओपन होतं. 7:30 वाजलेले. तोपर्यंत मी तुम्हाला इथलं फिश मार्केट दाखवतो. आता बीच जवळच हे छोटंसं फिश मार्केट राहतं. आणि ते बघा आता मी दाखवतो तुम्हाला. येतोय फिश. நானூறு கேள்வி 10 20 30 40 50 60 70 80 480 90 உத்தமா 90 490 500 चला फिश मार्केट पाहून झालं. आता तिकीट काउंटर 8 वाजता उघडले, तर आपण देखील आता लाईनीत लागलेलो आहे आणि आता चाललो आहे आपण स्वामी विवेकानंद मेमोरियलकडे.
थोडा वेळ आधी जो आपण फिश मार्केट पाहिलं ते तिथं या फेरीने जाऊ. आपल्या त्या समोर जे दिसतंय ते रॉक मेमोरियल आणि तामिळ संत त्यांची मोठी प्रतिमा उभी करण्यात आलेली तो भाग म्हणजे कन्याकुमारीचा हा लँड भाग. आणि तो लँड भाग संपतो ते समोर जे आपण मंदिर पाहतोय तिथं. आणि तिथून जो हा पॅच आहे मधला आहे बघा, हा एवढा पॅच आहे, इथून तर हा एक मोठा समुद्राचा भाग जवळपास अर्धा किलोमीटरचा. स्वामीजींनी त्या काळी तेवढं अंतर पार करून पोहत जाऊन तो जो खडक दिसतोय समोर ज्याच्यावर आता विवेकानंद मेमोरियल बनवलेले तिथपर्यंत पोहोच जाऊन तिथं त्यांनी ध्यान साधना केली होती. तिथं त्यांना आपल्या जीवनाचं ध्येय, जीवनाचं उद्दिष्ट उलगडलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते अमेरिकेतल्या शिकागो परिषदेमध्ये गेले होते. तेच रॉक मेमोरियलला आपण आता व्हिजिट द्यायला चाललेलो आहे. आणि ह्या फेरी बोटीतून आता आपला प्रवास सुरू होईल. ह्या बोटीत बसताना इथं लाईफ जॅकेट ठेवलेले असतात. अवश्य ते लाईफ जॅकेट घालूनच आपला प्रवास चालू करा. लाईफ जॅकेट घालण्यासाठी कानकूस अजिबात करू नका. ते दिसायशी काही आपल्याला मतलब नाही, परंतु आपला प्रवास हा समुद्रातून होणार आहे. कधी काय कोणती घटना होऊ शकते आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपल्या जीवाची, आपल्या स्वतःची काळजी अवश्य बाळगा आणि लाईफ जॅकेट घालून मग आपल्या ह्या बोटीतला प्रवास आपला सुरू होईल. फायनली 10 मिनटं पण खूप झाली. 7 मिनटात आपण पोहोचतो विवेकानंद रॉक मेमोरियलवर. त्याच्यावर आल्यानंतर इथं देखील आपल्याला आता तिकीट घ्यावं लागणार आहे. 30 रुपये तिकीट आहे. ते 30 रुपयाचं तिकीट घेऊ आपण. 30 रुपयाचं तिकीट घेतले आपण. आता थोडी माहिती सांगतो मी विवेकानंद रॉक मेमोरियल विषयी तुम्हाला. भारताच्या टोकाला वसलेलं अनोखं ठिकाण म्हणजे कन्याकुमारी. इथे 3 समुद्रांचा संगम होतो. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर. आणि ह्याच पवित्र स्थळी उभारलेलं आहे विवेकानंद स्मारक, एक आध्यात्मिक प्रेरणास्थान. हे जे मंदिर पाहतो आपण, हे स्वामीजींनी जिथं ध्यान केलेलं होतं, ज्या खडकावर ध्यान केलेलं होतं तो खडक इथं दाखवण्यात आलेला आहे. त्या खडकावर पादुकांचं चिन्ह देखील आहे. कन्याकुमारी देवीचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे आणि पूर्ण पॅक येते. आणि मग जेव्हा आपण मंदिराची प्रदक्षिणा मारून बाहेर येतो तेव्हा आपण जातो ह्या ज्या मोठ्या प्रतिमेचं निर्माण आता नव्याने करण्यात आलेलं आहे तिकडं. एक छोटासा ब्रिज देखील याला कनेक्ट करण्यात आलेला आहे समुद्रामध्येच. आणि मग आपण तिकडून दर्शन घेऊन पुन्हा इकडून असा राऊंड मारून स्वामी विवेकानंदांचं जे मेमोरियल आहे तिकडे जातो. तमिळ संत कवी तिरुवल्लुवर हे महान कवी, तत्त्वज्ञ आणि नैतिकतेचे शिक्षक होते. त्यांची ही भली मोठी मूर्ती 133 फूट उंच असून त्यातील 38 फूट हे मूल्यांवर आधारित नीती शिक्षणाचं प्रतीक आहे. विवेकानंद स्मारकाच्या शेजारी दुसऱ्या बेटावर ही मूर्ती उभी आहे. दुपारी येत असाल तर दुपारच्या उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल, कारण की फार 9 वाजेनंतर तर कडक ऊन लागायला लागतं कन्याकुमारीमध्ये. आपल्याबरोबर एक हॅट किंवा टोपी किंवा कॅप, साधी सनग्लासेस बरोबर असू द्या. आणि आता थोडा वेळ इथं ध्यान साधना करणार आहे मी. जे आपलं मंदिर आहे कन्याकुमारी देवी मातेचं मंदिर, जिथं स्वामीजींनी ध्यान केलेले, ही जी भगवी पताका समोर लहरत आहे त्याच्याच समोरच्या या मंदिरामध्ये थोडा वेळ ध्यान साधना करू. ओंकार साधना आपण करू. इथं ओंकार साधना करून आपण आता
आलेलो आहे वर विवेकानंद स्मारक जे मंदिर बांधण्यात आलेले आहे तेच बघण्यासाठी वरती. आणि ह्या शाळेच्या मुलांची सहल देखील आलेली आहे इथं विवेकानंद रॉक मेमोरियल पाहण्यासाठी. वर मेमोरियल स्मारकाचे दर्शन घेऊन जेव्हा आपण पायऱ्यांनी खाली येतो तेव्हा इथं ध्यान केंद्र बनलेले आहे, मेडिटेशन हॉल आहे. मेडिटेशन हॉलमध्ये एक ओंकारचं मोठं चित्र लावून मोठा हॉल आहे आणि संथ स्वरामध्ये ओंकाराचा जप चाललेला आहे तिथं. मंदिराच्या खाली ध्यानधारणाच्याच बाजूने जेव्हा आपण बुक स्टॉलकडे देखील जाऊ शकतो. जेंट्स टॉयलेटची देखील सुविधा आहे, महिलांचं टॉयलेट त्या साईडला आहे आणि निशुल्क टॉयलेट आहे. इथं पाणी देखील आरोचं पाणी आहे इकडं अवेलेबल आहे. पाण्याची बॉटल जरी नाही आणली तरी तुम्हाला पाणी अवेलेबल होईल. तर बुक स्टॉलमधून बुक्स वगैरे काही घेतलं नाही मी, हवा खूप जोरात येते त्याच्यामुळे माईक जवळ घेतो. बुक स्टॉलमधून बुक वगैरे काही घेतलं नाही. तर बुक स्टॉलमधून मी घेतलेले आसनांचे चार्ट होते तिथं मस्त. तर 3 आसनांचे चार्ट घेतलेले मी, कारण की आत्ताच योग शिक्षकाचे पदविकेचा परीक्षेचे पेपर झाले. MAचे योग शिक्षकाचे MA इन योगशास्त्राचे पेपर चालू आहे. तर त्याच्याविषयी जास्त उत्सुकता आहे मला योगाविषयी, म्हणून मग त्याचे 3 चार्ट्स घेतले. सर्व योगासने एकाच चार्टमध्ये त्याच्यात देण्यात आलेली. 3 महासमुद्रांचा संगम जिथं होतो असं कन्याकुमारी आपण पाहतोय. तर स्वामी विवेकानंदांनी सन 1892 साली अर्धा किलोमीटर समुद्रामध्ये पोहत येऊन ज्या खडकावर ध्यान साधना केली होती, त्यांना आपलं उद्दिष्ट ज्या ठिकाणी समजलं होतं, उमगलं होतं, असा हा खडक आणि ह्या खडकावर बांधण्यात आलेलं हे विवेकानंद रॉक मेमोरियल. आणि सर्वात शेवटी गोल फिरून जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला ही मोठीशी शिला दिसून येते, रॉक. हा तोच रॉक ज्यावर बसून स्वामींजींनी ध्यान साधना केली होती आणि त्याच रॉकवर संपूर्ण हे स्मारक उभारण्यात आलेले आहे. तर अशा रीतीने आपण स्वामी विवेकानंदांचं स्मारक कन्याकुमारीमधलं संपूर्ण एक्सप्लोर केलेले आहे. कन्याकुमारीमध्ये अजून बरीच सारी ठिकाणे फिरण्यासाठी, परंतु मी फार थकलेलो आहे मित्रांनो, कारण की रामेश्वरमला पण मी रात्रीचा प्रवास केला, कन्याकुमारीला येताना पण रात्रीचा प्रवास केला. बरीच सारी ठिकाणं अजून पाहावीशी वाटत आहे, परंतु आता थकल्यामुळे इच्छा होत नाही. पण तरी कन्याकुमारीमध्ये तुम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल शिवाय अजून इतर कोणती ठिकाणं पाहू शकतात, एक्सप्लोर करू शकतात. तुमच्याकडे 2 दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही कोणती ठिकाणं पाहू शकतात हे तुम्हाला मी बाहेर गेल्यावर सांगतो. तर जाऊया आता इथून बाहेर. बराच वेळ झालेला आहे, मी जवळपास 2 ते 2.5 तास इथं मध्येच पूर्ण बसलो होतो, ध्यान साधना केली आणि शांत वातावरण होतं. मेन याच्यात इथून तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर ती खरेदी करून तुम्ही आठवण म्हणून आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता. तर कन्याकुमारीला करूया बाय बाय. बरोबर 3 वाजलेले आता आणि निघालो आहे आपण कन्याकुमारीवरून. सर्व पॉईंट्स कवर झालेच असं तर नाही म्हणता येणार, परंतु जेवढे काही पॉईंट्स दाखवता आले मला तेवढे मी दाखवले आणि आता चाललो इथून रेल्वे स्टेशनवर. तर पोहोचलो आहे आपण आपल्या मुख्य रेल्वे स्टेशन
कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला. इथं आपल्या साऊथ टूरचा एंड होतो आहे. संपूर्ण साऊथ सिरीज ही मी विजापूरपासून बादामी, हम्पी, जे ठिकाणं कर्नाटक, नंतर आंध्र, नंतर तामिळनाडू, संपूर्ण जे मला कव्हर करता आले ते संपूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. साऊथमध्ये अजून बरेचशी ठिकाणं कव्हर करायची राहिलेली आहे. केरळ राहिलेले आहे, तेलंगणामधले काही ठिकाणे, आंध्रमधले काही ठिकाणे, तेवढे सर्व काही कव्हर करता येणार नाही, कारण की भारत आपला विशाल असा देश आहे आणि प्रत्येक राज्यामधली संस्कृती ही वेगळी आहे. त्याच्यासाठी वेळ हा तेवढा द्यावा लागतो. परंतु जेवढं काही दाखवलं ते काही तुम्हाला पाहून आवडलं तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. धन्यवाद. कन्याकुमारीवरून 6 वाजता निघाल सायंकाळी आणि उद्या सकाळी 6 वाजता पोहोचल चेन्नईला. ही आहे कन्याकुमारी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस. तर दक्षिण भारतातला कन्याकुमारी ते नाशिकपर्यंतचा प्रवास देखील मी सांगून देतो कसा राहिला. कन्याकुमारीवरून 6:23ला ट्रेन निघाली. दुसऱ्या दिवशी बरोबर पहाटे 6:30 वाजता आपण पोहोचलो चेन्नई एग्मोर रेल्वे स्टेशनला. चेन्नईमध्ये 2 रेल्वे स्टेशन आहे हे लक्षात ठेवा, एक चेन्नई इग्मोर आणि एक चेन्नई सेंट्रल. कारण की जर आपली परतीची ट्रेन मुंबईची कोणत्या स्टेशनवरून असेल तर ते कन्फर्म करून घ्या. माझी दुपारची ट्रेन होती 1:15 चेन्नई सेंट्रलवरून. तर मग एवढा वेळ काय करायचं, मग मी पाहायला गेलो चेन्नईचं नव्हे तर भारतातील सर्वात मोठं बीच जे मरियाना बीच म्हणून ओळखलं जातं तिकडं. आणि बसने 21 रुपयाचं तिकीट काढून मग मी पोहोचलो मरीना बीचवर. मरीना बीचवर थोडा वेळ व्यतीत केला, तिथले लाईट हाऊस वगैरे पाहिलं. तुम्हाला जर परतीचा प्रवास कन्याकुमारीपासून आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही शहरापर्यंत करायचा असेल तर तुम्ही ट्रेनची कनेक्टिव्हिटी पहा. कन्याकुमारीवरून नसेल तर नागरकोइलवरून पहा. एर्नाकुलम मार्गे देखील तुम्ही येऊ शकता किंवा चेन्नई मार्गे देखील तुम्हाला सोयीस्कर पडू शकतं. चेन्नईवरून दिल्लीच्या मुंबईला जाणाऱ्या 3 ट्रेन्स असतात. एक 22:158 जी सकाळी 6:30ला निघते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6ला पोचते CSTला. दुसरी ट्रेन असते 22:160 जिच्यानी आता मी प्रवास सुरू केलेला आहे माझा, जी दुपारी निघते 1:15 चेन्नई सेंट्रलवरून आणि दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता पोचते CSTला. तिसरी ट्रेन असते चेन्नईवरून 12:164 जी सायंकाळी 6:25ला निघते चेन्नईवरून आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:55 पोहोचते LTTला. तर आपला प्रवास देखील आला आहे आता कल्याणला. कल्याणवरून आपण लोकलने आलो कसाऱ्याला आणि कसाऱ्यावरून आपला परतीचा मार्ग सुरू झाला तो नाशिककडे. तर मित्रांनो, ही दक्षिण भारताचा हा संपूर्ण प्रवास हा नुसता नकाशावर नव्हता तर तो मनाच्या कोपऱ्यांमध्ये साठवला गेला. दक्षिण भारत जिथे देवस्थान केवळ प्रार्थनेसाठी नाही तर संस्कृतीच्या श्वासासाठी आहेत, जिथे समुद्राचा आवाज, डोंगरांची शांतता आणि माणसांची उबदार नजर मनाला स्पर्शून जाते. या प्रवासात मंदिराच्या गाभाऱ्यांपासून ते उंच टेकड्यांपर्यंत भक्ती, इतिहास आणि निसर्ग सगळं अनुभवायला मिळालं. पण आता ही सफर इथंच थांबते. तरीही काहीच संपत नाही, कारण आठवणी संपत नाही. त्या पुन्हा एक नवा प्रवास सुरू करायला प्रवृत्त करतात. तर आज मी परततोय, पण या भूमीचा गंध, ही माणसं, ही शांतता मनात कायमची साठवून. तुमचं प्रेम, साथ आणि वेळ यासाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या प्रवासात, नव्या अनुभवांसह. ही संपूर्ण दक्षिण भारताची व्हिडिओ सिरीज पाहून महाराष्ट्रातील मराठी माणूस जेव्हा दक्षिण भारतात फिरायला येईल तेव्हा या व्हिडिओंचा काही लाभ झाला तर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचं माझं उद्देश सफल झालं असंच मी मानेल. या व्हिडिओंमधून थोडी जरी माहिती मिळाली अशी वाटल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हर हर महादेव. धन्यवाद.